मेळघाटात विकासाचे नाव बांधकाम तत्वावर चालून बहुतांश विभागात बिनकामी व चुकीच्या ठिकाणी बांधकाम करून शासनाच्या कोट्यवधी रुपयाचा निधी व्यर्थ घालत असल्याचे गेल्या काही वर्षापासून निदर्शनास आले आहे। यामध्ये नुकतीच भर धारणी येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाद्वारे टाकली गेल्याचे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय धारणीत खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे। सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार कुसुमकोट ते टिंगरा या खडीकरण मार्गावर मोरी बांधकाम करण्याबाबत अंदाजपत्रक तयार करून जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाद्वारे लेआउट देण्यात आले आहे। सदर बांधकाम कंत्राटदाराद्वारे कुसुमकोट पासून 200 मीटर अंतरावर करण्यात आले होते। मात्र घरी बसून लेआउट दिल्यामुळे चुकीचे बांधकाम करण्यात आले असल्याची चर्चा सुरू आहे। आता तडकाफडकीमध्ये कृत्रिम नाला तयार करून पुन्हा त्याच रस्त्यावर दुसऱ्या मोरीचे बांधकाम केले जात आहे। तसे बघितले तर लेआउट पासून तर काम पूर्ण होईपर्यंत संबंधित अभियंत्याने कामावर उपस्थित राहून कामाचा दर्जा व तांत्रिक बाबींवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित असते। मात्र घरी बसून लेआउट दिल्यामुळे ही मोठी चूक विभाग व कंत्राटदाराकडून झाली असावी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। एका वर्क ऑर्डरवर 2 मोरीचे काम जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय व संबंधित कंत्राटदार करत असून दोन्ही कामापैकी नेमकी वर्क ऑर्डर कोणत्या कामाची हे समजण्यास कठीण झाले आहे। तसेच कंत्राटदारास अभय दिले जात असल्यामुळे कंत्राटदार मनमर्जीप्रमाणे काम करत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी लक्षात येते। मोरीचे बांधकाम जवळच्या नाल्यामधून काढण्यात आलेल्या मातीयुक्त रेतीने केले जात आहे। तसे बघितले तर रेती कमी मातीच जास्त असल्यामुळे मातीचे बांधकाम या कामावर सुरू आहे। खोदकाम केल्यानंतर काळी माती निघाल्यावर ही कंत्राटदारांनी बेडमध्ये ओव्हरसाइज दगड वापरले नाही, तसेच बेडमध्ये लोखंडी बारचा वापर सुद्धा करण्यात आले नाही। असा अनेक गैरप्रकार या कामात केला जात असून जिल्हा परिषदचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पांडा यांनी संपूर्ण कामाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे। तस्मीन शेखसह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज धारणी।